थेट दृश्य बघतोय श्रॉफ बिल्डिंग जवळ सध्या लालबागचा राजा पोहोचलेला आहे आणि श्रॉफ बिल्डिंगच्या इथून सगळ्याच गणपती बाप्पांवरती पुष्पवृष्टी होत असते। खास करून लालबागच्या राजासाठी सुद्धा इथे आवर्जून पुष्पवृष्टी केली जाते। यंदा हजारो किलोची फुलं इथे तैनात ठेवण्यात आलेली आहेत आणि यामधून पुष्पवृष्टी होणार आहे। सध्याची ही दृश्य आपण बघतोय श्रॉफ बिल्डिंग आणि इथून आता लालबागचा राजा पुढे मार्गस्थ होतोय। इथे लालबागच्या राजावरती पुष्पवृष्टी होताना दिसतेय। गुलालाची उधळण आहे, फटाक्यांची आतिषबाजी आहे आणि ही थेट दृश्य लालबागच्या राजावरती आता पुष्पवृष्टी होतीये। ठिकठिकाणी लालबागच्या राजाचा अशाच पद्धतीने स्वागत केलं जातं आणि लालबागच्या राजाला अत्यंत मानाने आणि भक्तिभावाने निरोपही दिला जातो। तर आपण बघतोय या श्रॉफ बिल्डिंग जवळची ही थेट दृश्य, जितका जनसागर या रस्त्यांवरती आहे तितकीच लोक या ब्रिजवरती सुद्धा आपण बघतोय आणि लालबागच्या राजावरती आता पुष्पवृष्टी होताना ही सगळी दृश्य आणि राजा पुढच्या दिशेने मार्गस्थ होतोय। तर याच लालबागच्या राजाचे मूर्तिकार संतोष कांबळी सध्या आपल्या सोबत आहे। संतोषजी, गेल्या अनेक वर्षांपासूनची परंपरा 1934 पासूनची, काय नेमकं या राजाच्या मूर्तीचं वैशिष्ट्य? नमस्कार, मी संतोष रत्नाकर कांबळी। माझी फॅमिली ही गेले 91 वर्ष लालबागच्या राजाच्या सेवेमध्ये आहे। माझी तिसरी पिढी आता आहे आणि गेले 22 वर्ष मी आणि माझे वडील रत्नाकर कांबळी आम्ही राजा बनवतो। अगदी यंदाची मूर्ती साकारतानाचा नेमका तुमचा अनुभव काय आहे? कारण लालबागचा राजा हे केवळ महाराष्ट्रामधलंच नाही तर देशभरामधल्या भाविकांचं श्रद्धास्थान आहे। बरोबर। तर यावर्षी असं होतं की आमचं 91 वर्षात आम्ही पदार्पण केलं आणि यंदा पण चॅलेंजेस भरपूर होते। पावसामुळे पण काही गोष्टी डिले झाल्या। तसंच यावर्षी बाप्पा पण आम्ही म्हणजे नेहमीप्रमाणे आज तुम्ही बघितलं असाल की काहीतरी नवीन द्यायचा प्रयत्न असतो आम्हाला सिंहासनाच्या रूपामध्ये। कारण बाप्पाला आम्ही बाकी पोस्ट चेंज करू शकत नाही बाप्पाची, त्यामुळे सिंहासन आम्ही एक मयूररूपी सिंहासन केलं होतं, मयूरासन केलं होतं। तेही लोकांना खूप यावर्षी एक वेगळा प्रयत्न नक्कीच भावला। हो, लालबागच्या राजाचं खरं तर हे वैशिष्ट्य राहिलेलं आहे। दरवर्षी याच्यामध्ये काहीतरी नाविन्य असतं। तुमचं इतक्या पिढ्यांचं नातं आहे, ते कसं नेमकं राहिलंय आतापर्यंत? माझे आजोबा करायचे त्यावेळेला, म्हणजे 1935 ते 52 पर्यंत आजोबांनी केली। तर त्यावेळेला राजाची मूर्ती ही 5 फुटाची होती आणि त्याच्यासमोर चलचित्र दाखवली जायची आणि चलचित्र देखावे असल्यामुळे काहीतरी चांगला संदेश द्यावा असं मंडळाचा नेहमी एक उद्देश असायचा। त्यानंतर सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे लालबागचा राजा हा पूजेची मूर्ती असल्यामुळे तुम्ही इतर पण मंडपामध्ये बघत असाल की छोटी मूर्ती पूजेची प्राणप्रतिष्ठेची वेगळी असते आणि शोभेची मूर्ती वेगळी असते। बरोबर। तर आमचा राजा हा डायरेक्ट पूजेची मूर्ती असल्यामुळे आम्हाला ते खूप कटाक्षाने सांभाळावं लागतं आणि कालांतराने असं झालं की हळूहळू ते 5 फुटाची मूर्ती हळूहळू वाढत आज 14 फुटापर्यंत, आज तुम्ही जो बघताय बाप्पा, ही हाईट आज 14 फुटापर्यंत आली। आणि मग खरंच आम्ही आणि शेवटी कसं आमची फॅमिली पूर्ण धार्मिक असल्यामुळे हे संस्कार सगळे आजोबा आणि मोठ्या काकांचे संस्कार आम्ही पुढे चालू ठेवले। मी आणि पप्पांनी मग त्याच्यात बरेच व्हेरिएशन्स आणले, सिंहासनमध्ये बदल केले आणि आज तुम्ही बघताय की पूर्ण आज राजाच्या कृपेने, आज राजांमुळे हे आपलं गणेशोत्सवाचं स्वरूप पूर्ण बदललंय। अगदी संतोषजी, तुम्ही ज्या पद्धतीने म्हणताय गणेशोत्सवाचं स्वरूप बदललंय आणि ज्या पद्धतीची तुमच्या घराची परंपरा राहिलेली आहे, तुम्ही असाल, तुमचे वडील असतील, तुम्ही दोघांनी सुद्धा यामध्ये अधिक नाविन्यपूर्ण काही गोष्टी करायचा प्रयत्न केलाय। काय काय पद्धतीने नाविन्य आणायचा प्रयत्न केलाय? कारण दरवर्षी या मूर्तीमध्ये काहीतरी विशेष नक्की असतं। नक्कीच मला सांगायला आवडेल की जसं आता मी आणि पप्पा गेले 22-23 वर्ष अजूनही आम्ही करतो गणपती। 2002 पासून काकांनी व्यंकटेश कांबळी म्हणजे मोठे काका, त्यांच्यानंतर आता आम्ही पिढी म्हणजे
सेवा सुरू ठेवली आहे. तर आम्ही एक सिंहासनाचं पूर्ण पायंडा म्हणजे पूर्वी कसं सिंहासनाला फक्त सिंह असायचे आणि एक पाठीमागे गोल चक्र असायचं ते आम्ही त्याच्यामध्ये नाविन्य आणलं. नंतर व्हेरिएशन्स आणले आणि मी एक स्वतः म्हणजे राजाचा भक्त आणि धार्मिक असल्यामुळे मी गणपतीच्या रिलेटेडच सिंहासन करत असतो. जे कुठलंही आसन असतं हे आपल्या देवाच्या रिलेटेड असावं हे माझं स्वतःचं मत आहे. त्यामुळे आम्ही त्याच्यामध्ये कुठलंही असं वेगळं एलिमेंट लावत नाही. जे गणपती म्हणजे गणपतीच्या रिलेटेड आणि आपल्या धार्मिकतेला सांभाळून सगळ्या गोष्टी आम्ही करत असतो. बरोबर. आणि हे कसं एक ट्रेंड झालेलं म्हणजे आज लोकांचं भावना अशी आहे की आज लोकांना माहिती आहे की लालबागच्या राजाची मूर्ती तर सेम असणार आहे. पण त्याचं मग सिंहासन काय असतं हे मोठं अट्रॅक्शन आहे लोकांसाठी. अगदी संतोषजी, म्हणजे अगदी पाठ पूजनापासून पाद्य पूजनापासून मुखदर्शनापर्यंत सगळ्यांनाच खरं तर उत्सुकता असते. काय नेमकी ही प्रक्रिया असते मूर्ती साकारतानाची? मला सांगायला आवडेल कारण लोकांना अजून माहित नाही की नक्की गणेश मूर्त पूजन जे आहे ते नक्की काय आहे. आजपासून म्हणजे 34 पासून आपली लालबागच्या राजाची मूर्ती पूजेची असल्यामुळे त्याला डायरेक्ट पूजला जातो हे मी तुम्हाला म्हटलं. आणि तसंच आज आपण जेव्हा मूर्त करतो म्हणजे हा सोहळा असतो हा मूर्तिकार आणि मंडळाचा असतो. तर पूर्वी तो आमच्या कारखान्यामध्ये व्हायचा आणि आताही परत 2 वर्षापासून आमच्या कारखान्यात व्हायला लागला. तर म्हणजे एक मंडळ आज मूर्तिकारकडे जातं की बाबा हे तुम्हाला आम्ही ऍडव्हान्स आणि पाठबाकडा तुम्हाला देतोय कामासाठी. मी मातीची पूजा करून आमचा गणपती बनवायला चालू करा. ही एक थोडक्यात त्यांची प्रोसेस असते. आणि नंतर मग कसं राजाच्या बाबतीत असं झालं की नंतर राजाचा प्रस्ताव वाढल्यामुळे आज कारखाना आम्हाला कमी पडायला लागला. मग मंडळाने ठरवलं की आपण आपला हा जो गणेश मूर्त पूजन आहे ते आपण आपल्या मंडळात करू आणि नुसती माती न ठेवता एक चांगला आकार दिसावा म्हणून आम्ही राजाच्याच साच्यातून आम्ही तो उजवा पाय काढतो आणि ती मातीची पूजा केली जाते. आणि ती ऍक्च्युली मातीची पूजा म्हणजे ती पाऊल असते ही मातीच असते. आणि हे पाऊलाची माती जी आहे ती मी गणपती पेंटिंग करण्यापूर्वी ती माती पूर्ण तोडून आणि राजाच्या नावाने जी सुपारीची पूजा केली जाते मुहूर्ताला त्या दोन्ही गोष्टी मी बाप्पाच्या शरीरामध्ये सोडतो. बरं. हा त्यामुळे ते सत्व जे 2 महिने आम्ही सांभाळतो ते त्याच्यावर ते पूर्ण म्हणजे एकदा मूर्तीमध्ये आम्ही त्या गोष्टी सोडल्या. माती पाय म्हणजे पूर्ण शरीरात सोडली पायाची आणि हे आपलं सुपारी उजव्या पाय सोडली की तुम्हाला ते तेज आपसुक त्या बाप्पाच्या चेहऱ्यावर नक्कीच दिसतं. अगदी. संतोषजी, खरं तर कलेची देवता आहे आपला गणपती बाप्पा आणि त्याची मूर्ती साकारण्याचं भाग्य तुमच्या संपूर्ण कुटुंबाच्या नशिबी आहे असं आपण म्हणूया. आणि कसं वाटतं, काय समाधान आहे? अगदी शेवटचा प्रश्न. मी खरं सांगू की आज म्हणजे आमच्या कुटुंबाच्या मागे आमचे म्हणजे आपला आराध्य दैवत हे गणपती आहे जे आपण सगळेच पुजतो. त्याच्यात राजा आला आणि त्याच्यानंतर आमची कुलदेवी जी भद्रकाली आहे ती आणि आमची इष्टदैवत साईबाबा. त्यामुळे हे तिघांच्या ताकदीमुळे ह्या सगळ्या गोष्टी घडतात आणि त्यांच्या आशीर्वाद असल्यामुळे हे काही कधीच शक्य झालं नसतं. आज त्यांचा आशीर्वाद आहे त्यामुळे आज आमची तिसरी पिढी या सेवेमध्ये आज रुजू आहे. तर मला सांगायला आवडेल की ह्या तिन्ही देवांमुळे आणि आई वडिलांचे आशीर्वाद आणि आजोबांची पुण्य या सगळ्या गोष्टींमुळे आज आम्ही तुमच्या समोर आहोत. अगदी खूप खूप धन्यवाद आणि खूप खूप शुभेच्छा संतोषजी. धन्यवाद. गणपती बाप्पा मोरया. अगदी. तर ही थेट दृश्य आपण बघतोय लालबागच्या राजाची. श्रॉफ बिल्डिंगच्या इथे लालबागचा राजा पोहोचलेला आहे. त्याच्यावरती सध्या पुष्पवृष्टी होतीये. पुष्पवृष्टीची ही परंपरा आहे गेल्या अनेक वर्षांची. आणि आताच आपण संतोष कांबळी जे लालबागच्या राजाचे मूर्तिकार आहेत त्यांच्याशी बोललो. यंदाची त्यांची ही तिसरी पिढी आहे जी लालबागच्या राजाची ही मूर्ती घडवते आहे.